नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ कोणत्या न्यायालयात दाद मागता येऊ शकते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय, जे की दिल्ली या ठिकाणी आहे। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय काय आहे, केवळ सर्वोच्च न्यायालय या न्यायालयात दाद मागता येऊ शकते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सरदार पटेल। तर पहा, सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते किंवा म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, बॉम्बे या शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सन 1995। तर पहा, बॉम्बे या शहराचे नाव बदलून मुंबई असे करण्याचा निर्णय हा सन 1995 या वर्षी घेण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोणत्या ठिकाणी भरतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 नाशिक। तर पहा, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळावा भरतो। तर सिंहस्थ कुंभमेळावा हा पहा दर 12 वर्षांनी दर 12 वर्षांनी भरतो। प्रश्न क्रमांक 5, भारताचे पहिले व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, लॉर्ड कॅनिंग। लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते। प्रश्न क्रमांक 6, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, रायगड। तर माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7, उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जपान। तर उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या राष्ट्रास संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 8, ॲनी बेझंट व डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक। तर पहा, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली होती। तर होम रूल चळवळीची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती सन 1916 मध्ये। कधी? सन 1916 मध्ये होम रूल चळवळीची स्थापना करण्यात आलेली आहे। तर लोकमान्य टिळकांनी पहा बेळगाव या ठिकाणी होम रूल चळवळीची स्थापनाही केलेली आहे, बेळगाव या ठिकाणी। तसेच पहा, ॲनी बेझंट यांनी मद्रास या ठिकाणी, कुठे? मद्रास या ठिकाणी होम रूल चळवळीची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 9 असा आहे, कौन्सिल ॲक्ट केव्हा संमत करण्यात आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सन 1861। तर पहा, कौन्सिल ॲक्ट हा सन 1861 या वर्षी ते संमत करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 10, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गोपाळकृष्ण गोखले। तर गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 11, मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तामिळनाडू। तर मीनाक्षी हे जे मंदिर आहे तर ते पहा भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 12, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला होता?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा संत एकनाथ. तर संत एकनाथांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला होता. प्रश्न क्रमांक 13, जर इंटरनेटद्वारा तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अँटीव्हायरस. तर पहा जर इंटरनेटद्वारा तुमच्या संगणकामध्ये एखादा व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी अँटीव्हायरस याचा वापर तुम्ही कराल. प्रश्न क्रमांक 14, महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 24वे. तर पहा महावीर वर्धमान हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. प्रश्न क्रमांक 15, बाहुल्या या कविता संग्रहाचा लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा इंदिरा संत. तर बाहुल्या या कविता संग्रहाच्या लेखिका कोण आहेत? तर ते इंदिरा संत या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक 16, भारतीय संविधान कोणत्या दिवशी आपण स्वीकारलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 26 नोव्हेंबर सन 1949. तर 26 नोव्हेंबर सन 1949 या दिवशी भारतीय संविधान हे आपण स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात डॅश येथे विमानाचा कारखाना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 ओझर, जे की पहा नाशिक या जिल्ह्याजवळ आहे. तर पहा महाराष्ट्रातील ओझर येथे विमानाचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 18, पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सभापती. तर पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान हे कोण भूषवतो? तर तो सभापती भूषवतो. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नागपूर. नागपूर हे पहा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. प्रश्न क्रमांक 20, तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्याचा सेनापती खालीलपैकी कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बापू गोखले. तर पहा तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्याचा सेनापती कोण होता? तर तो बापू गोखले होता. प्रश्न क्रमांक 21, बिस्किट, इस्त्री, काजे, कमांडर हे जे शब्द आहेत तर ते पहा कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज. तर पहा वरील हे जे 4 शब्द आहे तर ते पहा पोर्तुगीज या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22, नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 10 डिसेंबर. तर नोबेल हा जो पुरस्कार आहे तर ते पहा दरवर्षी 10 डिसेंबर या दिवशी तो दिला जातो. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे किंवा कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 खोपोली, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर पहा खोपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 24, डॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा फाईल. फाईल हे पहा डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 25, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅश हे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा उपमुख्य कार्यकारी अधिकारी. तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात. प्रश्न क्रमांक 26, हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाल खालीलपैकी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 5 वर्ष. तर हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाळ पहा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 27, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बेरीबेरी. तर व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो.
प्रश्न क्रमांक 28, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, स्कॅनर. तर संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? तर ते स्कॅनर असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 29, झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान डॅश हिमालयात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, काश्मीर. तर पहा, झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान हे काश्मीर हिमालयामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30, गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मवाळ. तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी पहा, मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 31, भारतीय रुपयाचे पहिल्यांदा केव्हा अवमूल्यन झालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सन 1949. तर पहा, आपल्या भारतीय रुपयाचे पहिल्यांदा सन 1949 काय सन 1949मध्ये अवमूल्यन झालेले होते. प्रश्न क्रमांक 32, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बिंग. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन हे पहा, बिंग या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33, भाग्यश्री ठिपसे आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बुद्धिबळ. भाग्यश्री ठिपसे आणि अभिजित कुंटे हे जे 2 खेळाडू आहेत तर ते पहा, बुद्धिबळ या खेळाशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 34, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, यशवंतराव चव्हाण. तर कृष्णाकाठ हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा, यशवंतराव चव्हाण यांचे ते आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 35, भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, परमवीर चक्र. तर भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर तो परमवीर चक्र हा आहे. प्रश्न क्रमांक 36, हायड्रोजनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, हेनरी कॅव्हेंडिश. तर हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने हायड्रोजनचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 37, उद्या आम्ही गावाला जाणार आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, उद्या आम्ही गावाला जाणार आहे या वाक्याचा काळ कोणता आहे? तर ते उद्देश वर्तमान काळ या काळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 38, डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, हिवताप, मलेरिया. तर पहा, डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला हिवताप असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39, पहिला पर्सनल कॅम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, IBM. तर पहिला पर्सनल कॅम्प्युटर हा IBM या कंपनीने तयार केलेला होता. प्रश्न क्रमांक 40, हरखून जाणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर हरखून जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर तो गुंग होणे असा होतो.